स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे ॲक्शन मोडवर. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. गोलानी मार्केट परिसरात आज भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात महापौर दीपमाला काळे स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करताना दिसल्या. त्यांनी स्वच्छतेबाबत व्यापाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. विशेष म्हणजे या मोहिमेत तब्बल 22 टन कचरा. झूलेलाल वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें jhulelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगाव। 453 कामगार, 5 ट्रॅक्टर, 3 पिकअप आणि 1 डंपरच्या मदतीने ही मोठी कार्यवाही करण्यात आली. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेचा प्रश्न यामुळे मार्गी लागल्याचे दिसून आले. यावेळी महापौरांनी प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर थेट कारवाई केली. काही विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून पुढील 2 दिवसात प्लास्टिक वापरणं सुरू केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांना स्वतः कचरा उचलायला लावून कचरा कुंडीत टाकण्यास भाग पाडण्यात आले. महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्यायाचा अवलंब करा. या मोहिमेत स्थानिक पदाधिकारी, स्वच्छता कर्मचारी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.